श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत आहे. श्रोते हो, भारत हा कृषी प्रधान देश आहे. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग हा शेतीवर अवलंबून आहे. शेती उत्पन्नाचं प्रमाण आणि त्याचं वैविध्य या बाबतीत आपण सुजलाम सुफलाम आहोत. असे तो हिमाचल विविध प्रकारची शेती उत्पादनं आपण घेत असतो. देशातील शेती ही मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे साहजिकच पावसाचा आणि एकंदरीतच हवामानाच्या अंदाजाचे शेती क्षेत्रात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. याच हेतूनं राज्याच्या विविध भागात 11 स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे. श्रोते हो, राज्याच्या शेती उद्योगाला ही हवामान केंद्र फायदेशीर ठरणार आहेत. त्याचा वापर शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या कामाच्या नियोजनामध्ये कोणतं पीक घ्यायचं याच्या निर्णयामध्ये, कापणीचा हंगाम आणि शेतमालाची साठवणूक यासारख्या विविध विषयात होणार आहे. या हवामान केंद्राचं स्वरूप आणि त्याचा शेतकऱ्यांना होणारा लाभ याविषयी सविस्तर माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार नितीन केळकर. कृषी हवामान विषयक माहिती देणारी स्वयंचलित अशी 11 हवामान केंद्र महाराष्ट्रात स्थापन करण्याचा प्रस्ताव असल्याची बातमी आहे. खरं म्हणजे हवामानाची अचूक माहिती ही शेतकऱ्याची निकडीची आवश्यकता आहे अत्यंत. पण आपल्या या केंद्रांमुळे ती त्यांच्यापर्यंत पोहोचली तर त्यांचा लाभ निश्चितपणे होईल. पण ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था काय, हा खरा कळीचा मुद्दा यातला आहे. आत्ताही देशाचं हवामान खातं हवामानाचे अंदाज, इशारे, अतिवृष्टीची सूचना, पावसात खंड पडण्याची सूचना, या सगळ्या सूचना हवामान खात्याकडनं येत असतात. पण त्या त्यांच्याकडनं येतात तशाच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं ही जी काही यंत्रणा आहे त्याच्यामध्ये कुठेतरी गडबड दिसते. कदाचित हवामान खात्याने जी टर्मिनॉलॉजी वापरलेली असते ती समजत नाही माध्यमातल्या मंडळींना. त्यामुळे माध्यमातनं उमटणाऱ्या ज्या बातम्या आहेत ज्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात त्यात बऱ्याचदा अंदाजाचा विपर्यास होतो आणि बदनामी हवामान खात्याची होते. अर्थात हवामानाचा अंदाज हा अंदाज आहे, तो 100% बरोबर येईल याची खात्री नाही. पण आजकाल त्याचं बरोबर येण्याचं प्रमाण बऱ्यापैकी चांगलं झालं आहे आणि जसं जसं तंत्रज्ञान प्रगत होत आहे तसं तसं ते अधिक नेमकेपणाने स्थानिक पातळीवरचा अंदाज सांगू शकतात. फक्त तो नेमकेपणे पोहोचवण्याकरता याच्याकरता एकतर हवामान खात्याने स्वतःचा प्रसिद्धी विभाग सुरू केला पाहिजे की जो योग्य शब्दामध्ये ती माहिती नेमकेपणाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, किंवा हवामान विषयक बातम्या करणाऱ्या पत्रकारांचं प्रशिक्षण आयोजित केलं पाहिजे. नाहीतर होतं काय, बहुतेक वेळा अतिरेक केला जातो सूचनांचा, वॉर्निंगचा. मला तर अक्षरशः हसायला येतं. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट असं ओरडून ओरडून चॅनल सांगत असतात. आता येलो अलर्ट हा काय अलर्ट नसतो, रेड अलर्ट हा अलर्ट असतो, ऑरेंज ही फार 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 तर छत्री घेऊन बाहेर पडा असं सांगणारा असतो. पण हे ज्या पद्धतीने बातम्या पोहोचवतात तो सगळ्यात मोठा त्यातला दोष आहे. अर्थात ही 11 केंद्र सुरू झाल्यानंतर अधिक नेमकेपणाने हवामान मिळेल, फक्त ते लोकांपर्यंत नेमकेपणाने पोहोचवण्याची यंत्रणा सोबतीने उभी केली पाहिजे. आणि त्याचबरोबर हवामान खात्या व्यतिरिक्त सध्या YouTube वाहिन्यांवरनं हवामानाचे अंदाज वर्तवणाऱ्यांचा सुळसुळाट झालेला आहे आणि त्यांच्याकडनं येणारे जे अंदाज आहेत त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा या गोंधळात शेतकरी आहे. या गोंधळातनं त्याला बाहेर काढण्यासाठी आणखीन काही करता येईल का, त्या दृष्टिकोनातनं पण विचार झाला पाहिजे. अधिकृतपणे येणारा अंदाज त्याच्यापर्यंत पोहोचवणारी यंत्रणा उभी करणे हाच त्याच्यावरचा माझ्या मते उपाय आहे. अर्थात या नवीन केंद्रांचा लाभ होईलच. श्रोते हो, महाराष्ट्राच्या विभागवार हवामानामध्ये फरक आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र असे हवामानाचे ढोबळ विभाग आहेत. या नव्या प्रकारच्या विभागवार हवामान केंद्रांमुळे त्या त्या ठिकाणचा हवामानाचा अचूक अंदाज घेता येणार आहे. ही प्रणाली नेमकी काय आहे, ती कशा प्रकारे काम करणार आहे, त्यातील निरीक्षणं आणि त्यांची नोंद कशा प्रकारे मिळवली जाणार आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर. भारतीय हवामान विभागाने IMDने
गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्ण देशामध्ये ऑटोमॅटिक वेदर स्टेशन, ज्याला आपण स्वयंचलित हवामान केंद्र म्हणतो, त्याचं जाळं उभारलेलं आहे. प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे यंत्रणा दिसते. नेमका याचा उपयोग काय आणि हे कसं काम करतं, तर ऑटोमॅटिक वेदर स्टेशन हे जे आहे हे दर 15 मिनिटांनी आपल्याला हवामानाची निरीक्षणाची नोंद घेतं आणि त्या ज्या नोंदी आहेत त्या मोबाईलच्या नेटवर्कच्या माध्यमातून किंवा उपग्रहाद्वारेच्या नेटवर्कच्या माध्यमातून ते आपल्या IMDच्या मुख्य केंद्रात येतं आणि तिथून मग वेबसाईटच्या माध्यमातून आणि मोबाईलच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या दुसऱ्या माध्यमातून तो जो डेटा आहे, ती जी माहिती आहे, संकलित केलेली माहिती आहे, ती माहिती सर्वांकडे पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. अर्थात याचं मुख्य केंद्र जे आहे, ऑटोमॅटिक वेदर स्टेशन जे मुख्य केंद्र जे आहे ते पुण्यामध्ये आहे, जिथे ज्याला आपण म्हणतो की अर्थ स्टेशन आहे ते आहे. दर 15 मिनिटांनी येणारा हा डेटा जो आहे हा पुण्याच्या केंद्रामध्ये संकलित केला जातो. त्याची डेटा क्वालिटी तपासली जाते. त्याच्यामध्ये नेमके कुठल्या प्रकारचा माहिती आपण संकलित करतो किंवा गोळा करतो, तर तापमान, कमाल तापमान, किमान तापमान आणि दर 15 मिनिटांनी येणारं तापमान, त्याचबरोबर हवेची दिशा, त्याची गती, आर्द्रता किती असेल, त्याचबरोबर पाऊस किती पडतोय, किती मिलीमीटर पाऊस गेल्या 15 मिनिटांमध्ये पडला, त्याची तीव्रता किती आहे, अर्थात हवेचा दाब किती आहे, अशा प्रकारचे सर्व नोंदी स्वयंचलित हवामान केंद्रातून मुख्य सर्व्हरकडे जातात आणि तिथून मग त्याच्या वेबसाईटच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्या लोकांपर्यंत त्याला पोहोचवण्याचं काम केलं जातं. अर्थात भारतीय हवामान विभागाकडे संपूर्ण देशामध्ये ऑब्झर्वेटरीज आहेत, निरीक्षण केंद्र आहेत, जिथे भारतीय हवामान विभागाचे निरीक्षक जे आहेत ते 24 तास अहोरात्र काम करतात, पण ते दर 3 तासांनी ऑब्झर्वेशन घेतात. ऑटोमॅटिक वेदर स्टेशनचा फायदा हा आहे की दर 15 मिनिटांनी आपल्याला कुठलाही मानवी हस्तक्षेप नसता आपल्याला अशा प्रकारची गोळा केलेली माहिती डिजिटल स्वरूपामध्ये मिळते, जी डायरेक्टली आपल्याला फोरकास्टमध्ये, पूर्वानुमानामध्ये इशारे तयार करण्यासाठी, म्हणजे बऱ्याचदा आपण असं म्हणतो की खूप पुढच्या 3 ते 4 तासामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर तशा प्रकारचे जे इशारे आहेत, तशा प्रकारचे ज्या सूचना आहेत, त्या शेतकऱ्यांसाठी, कृषीसाठी लागणारे जे निरीक्षण आहेत, माहिती आहे, या सर्व माहिती जी आहे ती अशा प्रकारे त्याच्यातून निर्माण केली जाते आणि ती आपल्या उपभोक्ते जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचली जाते. जे स्वयंचलित हवामान केंद्र आहेत त्याचे 2 मुख्य प्रमुख भाग आहेत असं म्हणायला हरकत नाही. एक जनरल सर्वसाधारणतः स्वयंचलित हवामान केंद्र ज्याला म्हणतो आपण यंत्र, आणि दुसरं असतं ते जे कृषीसाठी वापरण्यात आलेलं असतं. तर कृषीसाठी लागणारे जे हवामान केंद्र आहे स्वयंचलित, तर त्याच्यामध्ये बाकीचे जे हवामानाचे जे घटक मी मगाशी म्हणालो त्या व्यतिरिक्त जमिनीची आर्द्रता वेगवेगळ्या खोलींवरती किती आहे ही कंटिन्युअसली सतत मोजली जाते आणि ती आपल्याकडे मुख्य केंद्रामध्ये येते. त्याचबरोबर जी सूर्याकडून मिळणारे जे रेडिएशन्स आहेत ते रेडिएशन्स किती आहेत, कारण कृषीवरती त्याचाही परिणाम होतो. सूर्यप्रकाश किती आहे, किती तास आहे आणि एकंदरच एखाद्या भूभागावरती किती वेळ सूर्यप्रकाश असतो. तर ह्या सर्व माहितीसाठी पण लागणारे जे सेन्सर आहेत तर ते कृषी AWS जे आहेत त्याच्यामध्ये हे सेन्सर लादलेले असतात आणि त्याचा फायदा आपल्याला जे आपण मॉडेल रन करतो किंवा आपण जी गणितं रन करतो कृषीसाठी लागणारी, तर त्याच्यामध्ये अशा प्रकारची माहिती संकलित करून आपल्याला शेतकऱ्यांसाठी चांगलं सुधारित पूर्वानुमान देता येतं. भारतीय हवामान विभागाने राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारची जनरल AWS आणि कृषीसाठी लागणारी ऑटोमॅटिक वेदर स्टेशन ही लावलेली आहेत. संपूर्ण राज्यामध्ये याचं जाळं आहे. येत्या नवीन प्रोजेक्टमध्ये जवळजवळ 11 नवीन ऑटोमॅटिक वेदर स्टेशन जी आहेत ती राज्यामध्ये परत लागणार आहेत. त्यातलं पहिलं केंद्र जे आहे ते पुण्यामध्ये काही दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि बाकीची जी 10 केंद्र आहेत ती सर्वसाधारणतः जी कृषी विज्ञान केंद्र आहेत राज्यामध्ये त्या विज्ञान केंद्रामध्ये त्याला लावणार आहेत. त्याचबरोबर जे AFMU आहेत त्या ठिकाणी आपण लावणार आहोत राज्यामधले. तर त्याचा फायदा नेमका असेल की या सर्व केंद्रांवरती कृषीसाठी लागणारे जे एक्सपर्ट असतात, जे वैज्ञानिक असतात ते असतात, त्यामुळे त्यांनाही त्याचा डेटा आणि त्याची एकंदर माहिती मिळेल आणि त्याचाही फायदा कृषीसाठी लागणारे जे वैज्ञानिक मेट्रॉलॉजिकल जे उत्पादन आहे ते अतिशय छानपणे आपल्याला उपलब्ध करून देता येईल. तर अशा प्रकारे भारतीय हवामान विभागाने गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये असं मी म्हणेन की ऑटोमॅटिक वेदर स्टेशनचं जाळं निर्माण केलेलं आहे आणि पुढच्या काही दिवसात म्हणजे हा जो 11 ऑटोमॅटिक वेदर स्टेशन कृषीसाठी लागणार आहे त्याचा प्रयत्न असा आहे की मान्सूनच्या अगोदर राज्यामध्ये ही केंद्र कार्यान्वित होतील आणि नक्कीच त्याचा फायदा राज्यातल्या शेतकऱ्याला होईल अशी माझी खात्री आहे. श्रोते हो, शेतकऱ्यापर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ जावा, त्यांना त्या दृष्टीनं आपल्या पीक पाण्याची योजना करता यावी, हवामानानुसार पेरणी, फवारणी, खतं देणं, कापणी अशा विविध कामांचं वेळापत्रक तयार करता यावं,
यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना सहाय्य व्हावं अशा प्रकारची पावलं उचलली जात आहेत. या आधुनिक प्रणालीचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल, त्यांना आपल्या पिकाची कशी काळजी घेता येईल, याविषयी अधिक माहिती देत आहेत नाशिक जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी योगेश धुमणे. हवामानाचे अंदाज मिळणे शेतकऱ्यांसाठी खूप आवश्यक आहे, कारण आधुनिक शेती पूर्णपणे हवामान बदलावर अवलंबून आहे. हवामान अंदाजामुळे पिकांचे नुकसान टाळून लागवड खर्च कमी करणे आणि उत्पादकता वाढवणे शक्य होते. पावसाचे अचूक आगमन अंदाजावरून शेतकरी योग्य वेळी पेरणी करू शकतो. जर 1-2 दिवसात मोठ्या प्रमाणावरती जर पाऊस पडणार असेल, खते टाकणे किंवा औषधे फवारणी टाळू शकतो किंवा आधी करू शकतो. अचूक हवामानाच्या अंदाजामुळे आणि तंत्रज्ञानामुळे कोरडवाहू शेती कमी पाण्यामध्ये आधुनिक, शाश्वत आणि फायदेशीर बनवता येते. पाण्याचा कार्यक्षम वापर करता येतो. कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचे नियोजन करता येते. दुष्काळ सहन करणारी पिके, सीताफळ, ड्रॅगन फ्रूट, बोर अशी यासारखी कमी पाण्याची पिकं घेता येतात. आणि बागायती शेतीमध्ये पूर्णपणे सिंचनावर अवलंबून असते. हवामान केंद्राची अचूक माहिती जर शेतकऱ्यांना मिळाली, जर पाऊस पडणार आहे तर त्याच्या आधी फवारणीची योग्य वेळ ठरवता येते. उत्पादनात वाढ होते. योग्य पिकांची काळजी घेता येते. अवकाळी पाऊस, गारपीट, उष्णतेची लाट किंवा थंडी, ढगाळ हवामान व सूचना जर आधी मिळाली शेतकऱ्यांना, तर शेतकरी क्रॉप कव्हर, शेडनेट आदींचा वापर करू शकतो. कृषी मालाच्या किमतीमध्ये हवामानाच्या अंदाजामुळे खूप चढ उतार होत असतात. जर हवामान विभागाने एखाद्या वर्षी जर चांगल्या पावसाचे अंदाज वर्तविले तर पिकांचे उत्पादन चांगले होईल अशी अपेक्षा असते. त्यामुळे अन्नधान्याचे दर स्थिर राहतात. पण जर एखाद्या वेळेस पावसाचे अंदाज किंवा दुष्काळ सरासरीपेक्षा कमी पाऊस असेल तर पेरणी लेट होते, पिकांचे उत्पादन कमी होते अशी भीती असते. त्यामुळे बाजारभाव वाढतात. अवेळी पाऊस, गारपीट, जर ऐन काढणीच्या वेळी यावेळी पाऊस अंदाज आला तर शेतकरी काढणीच्या घाई करतो. त्यामुळे दर तात्पुरते पडतात, पण नंतर पिकांचे नुकसान झाले तर खूप दर वाढून जातात. हवामान अंदाज हा भारतीय कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, ज्यावर शेतीमालाचे शेतकऱ्यांशी संबंधित उद्योगधंद्यांची नफा तोटा अवलंबून राहतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना हवामान अंदाज देताना खूप काळजीपूर्वक अंदाज दिले पाहिजे. चुकीचे अंदाज जर दिले तरी शेतकऱ्यांचा तोटा होतो. त्याच्यामुळे व्यवस्थित अंदाज मिळाले पाहिजे शेतकऱ्यांसाठी. श्रोते हो, शेतकरी हा आपल्या समाजाचा कणा आहे. त्याच्याच उत्पन्नाच्या जोरावर आपल्या घरात धान्य येत असतं. देशातील शेतकऱ्यांना विविध सेवा आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी सरकार देखील योग्य प्रकारे पार पाडत असतं. हवामान हे लहरी असलं तरी त्याचंही एक शास्त्र आहे. निसर्गातील विविध बाबींचा अभ्यास करून अचूक अंदाज व्यक्त करण्याची सोय आता उपलब्ध आहे. त्याचा आपल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळावा यासाठीचा हा एक प्रयत्न आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन भावना गोखले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन श्रद्धा वझे.